गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। पांढऱ्या वेशात रांगेतील वारकरी खांद्यावर पताका घेतलेले आणि शेगावीच्या रानाचा जयघोष करीत गजानन महाराज पालखीचं शहरात रविवारी सकाळी रूपभवानी चौकात आगमन झालं। यावेळी स्वागताला आमदार विजयकुमार देशमुख, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, अजित बोराडे, दीपाली काळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबुराव जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान सोलापुरात 2 दिवसांचा मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी ओळी येथून शनिवारी सकाळी पालखी दिंडीचं प्रस्थान झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात गजानन महाराजांचा जयघोष करीत तुळजापूर नाका इथल्या रूपभवानी चौकात या दिंडीचं आगमन झालं। इथं पालखी येताच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं गजानन महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान बुधवारी सकाळी गजानन महाराजांचा जयघोष करीत टाळ वाजवत पालखी पाणीगिरणी इथं येताच स्वागत आणि दर्शनार्थ शहरातील विविध भागातून नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन शहरामध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याची अनुभूती आल्याचं विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं। सलग 2 दिवस शहरामध्ये मुक्काम असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली।